नाले किंवा ओढे असतात तिथे प्राणी रात्रीचे पाणी पिलातात म्हणून हा. ते कॅमेरे वगैरे लावलेले हा असतात. हा कॅमेरा ट्रॅप आहे बघा. हे फोटो कसे निघतात बरं या कॅमेरामध्ये? याच्यामध्ये बघा ह्या कॅमेरा ट्रॅप मध्ये की हा ज्या अंतरावरती लावलाय हा. हे साधारणतः एक 3 ते 4 फुटाच्या अंतरावरती आहे. बर. इथून काय होतं जेव्हा प्राणी पास होतात, हा. तृणभक्षक प्राणी असेल, वाघ असेल, हम्म. त्यावेळेला या अंतरावरून ज्यावेळेला पास होतात त्याला सेन्सर आहे. ओके. या सेन्सरमुळे मोशन म्हणजे त्याची हालचाल डिटेक्ट होते. बर. म्हणजे आम्ही जे फोटो बघतो फॉरेस्टचे काढलेले हा. अंधारातले दिसतात ते या ते या कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात असतात, त्याला कॅमेरा ट्रॅप म्हणतात. बर. तर ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये जे फोटो निघतात ते 2 पद्धतीने निघतात. एक तर आहे की त्याचा त्या वाघाचा किंवा जाणाऱ्या प्राण्याचा एका साईडचा फोटो, हम्म. शिवाय 3 ते 5 सेकंदाचा एक व्हिडिओ पण काढता येतो. ओके. त्यामुळे ऑटोमॅटिक निघतात हे. ऑटोमॅटिक निघतात. आणि या कॅमेऱ्यात जे फोटो काढले जातात, लाईटचा फ्लॅश पण पडतो का त्याला? लाईटचा इन्फ्रारेड असतो, ओके. कधी लाईट असतो. प्रत्येक कॅमेरा सिस्टम वेगळी आहे. बर. हा लाईट वाला आहे. बर. सह्याद्रीत मासे आपण एकूण किती कॅमेरे आहेत? सह्याद्रीत 500 कॅमेरे आहेत आपल्याकडे. 500. हो. एखादा शिकारी किंवा कोणी माणूस जर विदाउट परवानगी आला तर तो पण तो पण camera ह्याच्यात flash कॅप्चर वाचतो होणार. तसं. ह्याच्या पहिले आपण काही शिकारी फक्त कॅमेरा ट्रॅपमुळे पकडलेत. बर. शिवाय सीसीटीव्ही लावलेत, बर. पीटीझेड कॅमेरे असतात ते लावलेत, बर. जेणेकरून 360 डिग्री व्ह्यू आपल्याला जंगलाचा दिसत असतो लाईव्ह. बर. हे खूप मोलाची गोष्ट आहे. याच्यामुळे आपल्याला आणि हे मग चार्जिंग ह्याचं कसं राहतं? ह्याच्यात बॅटरी असते. किती दिवस बॅटरी पुरते? ह्याची साधारणतः 15 दिवस ते 1 महिना चालते. बर. मग आमचे वनरक्षक ज्यावेळेला गस्ती करायला ते चेक करतात, बॅटरी आहे संपली, बरं. डाटा चेक करतात. 500 कॅमेऱ्याची कंटिन्युअस चेंज करत राहणार. कंटिन्युअस चेंज करावं लागतं. हो.